बायको जास्त चांगली असते की प्रेयसी जास्त चांगली असते? बायकोवर तुमची जबाबदारी असते. स्वतःचं सौभाग्य जपणं हे तिच्यासाठी आवश्यक असतं. कारण बहुतेक बायका आपल्या चरितार्थासाठी आपल्या नवऱ्यावर अवलंबून असतात. त्यामुळं त्या नवऱ्याच्या आरोग्य, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी वारंवार घेत असतात. अर्थात त्या काळजीत त्यांचे सहवासाचे निर्माण झालेलं प्रेमसुद्धा असते. प्रेम ते फक्त व्यक्त होण्याचे मार्ग निराळे असतात. प्रेयसी तुम्हाला आवडणारी व्यक्ती असते. तिलासुद्धा कदाचित तुम्ही तेवढेच आवडत असता, परंतु तिचं स्थान तुमच्या संसाराबाहेर असल्यानं तिच्यावर तुमची कोणतीही जबाबदारी नसते. तुमचं दुखणं, खुपणं, तुमची काळजी करणं, वेळच्या वेळी तुम्हाला खायला प्यायला देणं अशी सर्व कामं तिच्या अखत्यारीत येत नाहीत. ती काही वेळा तिचं तुमच्यावर प्रेम नसतानाही फक्त वरवर प्रेमाचं नाटक करून तुम्हाला भुलवू शकते. प्रेयसी कदाचित तुम्हाला शरीर सुख देईल आणि ते थोडेसे दुर्मिळ असल्यानं जास्त हवेसे वाटेल. परंतु हेही लक्षात ठेवा की बायकोही तुम्हाला शरीर सुख देते. फक्त ती सरावाची झाल्यानं तुम्हाला त्या शरीर सुखाचं अप्रूप वाटत नाही किंवा त्यात जास्त सुख मिळत नाही. प्रेयसीबरोबर घेतलेलं शरीर सुख हे चोरटं असल्यानं त्याच्यात अधिक थरार वाटतो, म्हणून ते कदाचित अधिक चटकदार असल्याचं भावतं. आधी बायको म्हणून आयुष्यात येऊन नंतर आयुष्यभर प्रेयसीप्रमाणे नवऱ्याशी गोड वागत राहणं हे नवऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात चांगलं. पण आधी प्रेयसी म्हणून पुरुषाच्या हृदयात शिरून त्यानंतर त्याच्या बायकोचं पद मिळवणं आणि तरीही प्रेयसी म्हणून नवऱ्याच्या मनात आपलं स्थान कायम ठेवणं हे सर्वोत्तम. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. डोळ्यातून अश्रू ओघळला की तो आपलाही राहत नाही. वाईट याचं वाटतं की दुःख त्याच्यासोबत वाहत नाही. काही वादळं आपल्याला उद्ध्वस्त करायला नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. न चुकता आठवणीनं फोन करणारी व्यक्ती म्हणजे आई. फोन न करता आठवण करणारी व्यक्ती म्हणजे बाबा. तिला नवरा आहे हे मला पण कळतं रे, पण नाही जगणं होत तिच्याशिवाय, म्हणून माझं मन तिच्याकडं वळतं रे. बोलणं बंद केल्यावर कळालं की नात्याची गरज फक्त मलाच होती. विचारांच्या गर्दीत हरवते ती आठवणींचे तुकडे शोधता शोधता. समाधान मानून घेणारी व्यक्ती कधीच दुःखी होत नाही. तो मुलगा खूप श्रीमंत असतो, त्याच्याजवळ एक प्रामाणिक मुलीचं प्रेम असतं. गरिबांचं जगणं आणि श्रीमंतांची फॅशन होतीये. उदाहरणार्थ गुळाचा चहा, कोरा चहा, ज्वारीची भाकरी, ठेचा, फाटलेली पॅन्ट, चुलीवरचं जेवण इत्यादी म्हणून गरिबीतूनच जगण्याची खरी मजा असते. मायेनं विणलेलं प्रत्येक नातं घट्ट होतं. ते कधीच उसवत नाही. फक्त त्यामध्ये असावा लागतो तो प्रेमाचा ओलावा, मायेची ऊब. म्हणून तर चिमण्यांना घरट्यांची बांधणी कोणत्याच इंजिनियरला करता येत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असून रडवते त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात आयुष्य. छोट्या छोट्या गोष्टीत खुश होणारी ती, मला माहिती आहे तिच्या सवयी. जन्मदिवस आठवणीत ठेवायचो तिचा, पण वय मात्र विसरत जायचो. प्रिय व्यक्तीची संगत कधीकधी औषधापेक्षा जास्त प्रभावी असते. लग्न हे योग्य वयात नाही झालं तरी चालेल, पण योग्य त्या व्यक्तीसोबत झालं पाहिजे.